काय तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे आणि त्याचा शॉर्टकट पाहिजे? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रीमंतीचा शॉर्टकट सांगणार आहे. तुम्ही कसं कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पैसे कमवून खूप सारी श्रीमंती मिळवू शकता याच्याबद्दल मी बोलणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला कसं वाटलं ते. तर चालू करूयात आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, मी आकाश गोंदवले. मागचे 22 वर्ष झालं फायनान्समध्ये काम करतोय. मागच्या 10 वर्षापासून फायनान्शियल मास्टरी या प्रोग्रामच्या माध्यमातून लोकांच्या जीवनामध्ये आर्थिक साक्षरतेचा आणून त्यांना स्टेबल करण्याचा प्रयत्न करतोय फायनान्शियली. मित्रांनो, खूप सारे लोक विचारत आहेत की सर, श्रीमंत व्हायचं आहे, काही शॉर्टकट आहे का? आता शॉर्टकट खूप सारे आहेत, पण त्यांनी श्रीमंती येते का, राहते का, हा प्रश्न आहे. शॉर्टकट काय? उद्याच्याला SBI बँकमध्ये जाऊन चोरी करायची, 500 कोटी लुटायचे, 100 कोटी लुटायचे, 5 कोटी लुटायचे, व्हॉटएव्हर, झाले श्रीमंत. मित्रांनो, चोरी करून, कौन बनेगा करोडपती जिंकून, लॉटरी लावून, हे जे काही तुम्ही शॉर्टकट वापरताय, काय रम्मी, जांगली रम्मी खेळून, ड्रीम 11 लावून, तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही शॉर्टकट वापरताय आणि तुम्ही श्रीमंत होणार आहेत, हा सगळ्यात मोठा गोड गैरसमज आहे. याच्यात तुम्ही श्रीमंत तर होणार नाही, पण प्रॉबिलिटी तुमची गरीब राहण्याची आहे 99.99%. गरीबच राहणार तू. कारण तुम्हाला सांगतो, असं काहीही नसतं जे तुम्हाला श्रीमंत देतं. बरं, चला समजा मिळाले 5 कोटी रुपये, चोरी केली त्यातनं 5 कोटी मिळाले, जंगली रम्मीमधनं 5 कोटी मिळाले, कुठेही 5 कोटी मिळाले, लॉटरी लागली त्याच्यातनं 5 कोटी मिळाले. काय करणार तुम्ही माहिती आहे का? बंगला घेणार, गाडी घेणार, पार्ट्या सुरू करणार, कामधंदा सोडून देणार. मित्रांनो, हे जर तुमच्या डोक्यात आहे की 5 कोटी 50 कोटी माझ्याकडे आल्यानंतर मी माझं कामधंदा बंद करून काहीतरी करणार आहे, तर मित्रांनो, तुम्ही सफल नाही तर पूर्ण असफल होणार आहे. तुम्ही श्रीमंत कसे राहणार? शक्यच नाही. सो श्रीमंतीला हे असले शॉर्टकट वापरायचे नाहीत, यांनी श्रीमंती मिळत नाही. मग दुसरं, तुम्ही रोज कामाला जाताय, रात्रंदिवस काम करताय, 16 तास काम करताय, लय एफर्ट घेताय, त्यांनी तुम्ही श्रीमंत होणार नाही. त्यांनी पण तुम्ही श्रीमंत नाही होणार. काम करून जर श्रीमंत होता येत असतं, एफर्ट घेऊन जर श्रीमंत होता येत असलं, तर खड्डे खोदणारा सगळ्यात जास्त श्रीमंत झाला असता. मग व्हॉट इज द वे? काय एक्झॅक्टली बाबा श्रीमंतीचा शॉर्टकट असू शकतो? तर माझं साधं सोपं म्हणणं आहे, तुम्ही जिथं कुठं असाल, तुमच्याकडे पैसे असतील नसतील, काय असेल नसेल मला माहीत नाही, तुम्ही तुमचं स्किल वाढवा. स्किल बेस बिझनेस करा. असे कितीतरी व्यवसाय आहेत जगामध्ये जिथं तुम्ही एकदाच काम करून तुम्हाला पुन्हा पुन्हा पैसे मिळवू. मी त्याला स्किल बेस ॲसेट किंवा नो इन्व्हेस्टिंग लो इन्व्हेस्टिंग ॲसेट असं म्हणतो. आता मी यूट्यूब चालवतो आहे, काय पैसे लागतात? नाही लागत. मी उदाहरणार्थ इन्शुरन्स एजंट झालो, काय पैसे लागतात इन्शुरन्स एजंट व्हायला? काही नाही. सेल्सचं स्किल पाहिजे. मग सेल्सचं स्किल कुठे मिळेल? वेगवेगळी पुस्तकं आहेत सेल्सवरती, अभ्यास करा, त्यात मास्टरी असेल करा, कसं हुक लावायचं, कसं काय करायचं हे शिकलात तर जगातलं सगळ्यात जास्त उत्पन्न देणारं, जास्त पैसे देणारं अगर काही माध्यम आहे या जगात, सेलिंग. सेलिंगचा प्रोफेशन हा जगातला सगळ्यात बेस्ट प्रोफेशन आहे. याच्या एवढं स्किल किंवा याच्या एवढा पगार किंवा याच्या एवढं उत्पन्न दुसऱ्या कुठल्याच व्यवसायात नाही. एकदा का तुम्हाला स्केलिंग आलं की तुम्हाला भांडवलाची गरज नाही, कशाचीच गरज नाही. सेलिंग इज द की. लर्न द स्केलिंग. लर्न, शिका. मग खूप सारी पुस्तक, खूप सारे व्हिडिओ, खूप सारे वेबिनार, सेमिनार, सोडूच नका ना पिछा. आता 10,000 कमवताना त्यातले 2 वाचले ना, कुठं गुंतवायचं नाही, म्युच्युअल फंड करायचं नाही, काही नाही. पहिलं आहे ना ते ट्रेनिंग करून यायचं, सेलिंगचं कुठं आहे, कोण शिकवत आहे, कोणती पुस्तक आहेत, घ्या, वाचा. रात्रंदिवस, दिवसातनं 10 पेजेस जरी वाचले तर 150 पानाचं पुस्तक 15 दिवसात संपतं. सकाळी उठल्याबरोबर सेलिंगवरती 10 पेजेस वाचायचे, सेलिंगवरती पुन्हा पुन्हा वाचायचे. एकदा का विकायला आलं मग तुम्ही काहीही विकू शकता. मग म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर व्हा, पैसे लागत नाही, खूप सारे पैसे मिळू शकतात, लोकांचं भलं कराल, वाईट काही नाही आहे त्याच्यामध्ये. खूप सारे उद्योग आहेत. आता मी ना उदाहरण म्हणून असं सांगतो की बाबा एक शाळा आहे आणि त्या शाळेकडे तुम्ही गेलं, त्यांना म्हटलं की मला आहे ना, मी तुम्हाला 100 ॲडमिशन देतो पहिलीला, आणि तुम्ही काय करा, जो काही मुलगा येईल ना तुमच्याकडे शिकायला, त्याला त्याची जी काही फी घ्याल त्यातले 5% फी मला शेअर करा जोपर्यंत तू तुमच्या शाळेत शिकतोय. करा ना डील. कुठे लागले पैसे? सेल करता आलं पाहिजे. बरं, शाळेवाले ॲडव्हर्टिजमेंट करतात. खूप सारे व्यावसायिक आहेत ज्यांना क्लायंट पाहिजे, जो पुन्हा पुन्हा त्यांना पे करतोय ना, असा क्लायंट त्यांना द्या, त्याच्याकडनं पुन्हा पुन्हा पैसे घ्या. तुम्हाला काही न काम करता सुद्धा पैसे मिळतील. सोपं नाही आहे. सोपं असतं तर आयरा गैरा नथू खैरा कुणीही श्रीमंत झाला असता. अवघड आहे, पेनफुल आहे, त्रासदायक आहे, पण गरिबीच्या त्रासापेक्षा चांगलंच आहे. हा गरिबीचा त्रास पैसे नाही, किराणावाल्याला द्यायला पैसे नाही, फळावाल्याला द्यायला पैसे नाही, बायकोला द्यायला पैसे नाही, कपडे घ्यायला पैसे नाही, मुलांना द्यायला फीला पैसे नाही, कशाला पैसे नाही. असलं रडकं जीवन जगण्यापेक्षा, हा रडका त्रास घेण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही जरा हे सेलिंगवरती करा ना फोकस. काही विकायचं, रिपीटेड क्लायंटनी पैसे दिले पाहिजे, असे व्यवसाय शोधा आणि त्यांना मदत करा. काही गरज नाही भांडवलाची, काही गरज नाही कोणत्या गोष्टीची. कसली रिस्क आहे याच्यामध्ये? मी काय म्हणतो, तुम्ही शाळेचं उदाहरण दिलं मी, अजून कुठेही जिथं पुन्हा पुन्हा पैसे दिले जातात, सीएला पकडा, त्याला सांगा मी तुला 50 क्लायंट आणून देतो, तो वर्षाला तुझी काय फी घेशील ना त्यातनं मला 5% 10% करा डील. तो नाही म्हणेल. तुम्ही इथंच सुरू करताय, नाही
अरे सेलिंगचं स्किल वाढवा, तुम्ही कोणालाही बाटलीत उतरू शकता आणि चुकीचं काहीच नाही आहे. तुम्हाला पण सगळे लोक विकतातच की, टी व्ही बघताय विकताच आहे, तो डायरेक्टर विकतोय, तो ॲक्टर विकतोय, सगळी लोक विकतायत. तुम्ही बाईंग साईडला, तुम्ही किती वेळा सेलिंग साईडला असतात? शॉर्टेस्ट वे ऑफ द बिकमिंग रिच, तुम्ही मॅक्सिमम वेळेला सेल साईडला असलं पाहिजे, ना की बाय साईडला. घरात टी व्ही बघताय, बाय साईडला आहे. पिक्चरला जाताय, बाय साईडला आहे. काही करायला जाताय, बाय साईडला आहे. सेलिंगला कधी आणि विकता काय तुम्ही? वेळ आणि एफर्ट, आणि तेही फार क्षुल्लक पैशामध्ये. गरीबच राहणार ना. बघा, सोपा मार्ग. दॅट्स इट. कन्क्लुजन, मॅक्सिमम वेळेला सेलिंग साईडला राहायचं. कसं सेलिंग साईडला राहायचं याचा विचार करा. बाईंग साईड, यूट्यूब बघताय, कोणत्या साईडला आहे? बाईंग साईडला आहे. सेलिंग साईडला नाही आहे तुम्ही. कोणाचाही चॅनल बघा, यू आर बाईंग साईड. मॅक्सिमम समय सेलिंग साईडला राहायचं. जर तुम्ही आयुष्यात हे शिकलात तर मला नाही वाटत तुम्ही कधी गरीब व्हाल. आणि फास्टेस्ट वे याच्यापेक्षा वेगळा असूच शकत नाही. नक्की याच्यावरती विचार करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. जी लोक गरिबीत रडतायत ना त्यांना. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.